ठीक आहे. 2021ची आकडेवारी असली तरी आपण एक जनरल त्याचा व्ह्यू घेऊ शकतो. काय म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये पहा, इंडियन ज्युडिशरी इज वन ऑफ द फ्यू ओल्ड ज्युडिशरीज इन द ग्लोबल. इंडियन ज्युडिशरी वन ऑफ द इम्पॉर्टंट ज्युडिशरी सिस्टम इन वर्ल्ड. जर आपण 220 ज्याला आपण म्हणतो की 2021ची आकडेवारी पाहिली 2021ची, तर आपल्याला असं दिसतंय की 58 लाख केसेस आर पेंडिंग बिफोर द हायकोर्ट्स ऑफ द कंट्री. आपल्या देशाच्या आपल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे हायकोर्ट्स आहेत त्यामध्ये 58 लाखापेक्षा जास्त केसेस ह्या पेंडिंग आहेत. आणि हा जो प्रकार आहे हा अनसॅटिस्फॅक्टरी आहे, तो लोकांना यातनादायी आहे, लोकांना आनंद देणारा नाही. मग आपण जर हू इज अ फाउंडर ऑफ द इंग्लिश कॉमन लॉ जेरेमी बेंथमचं काय म्हणणं आहे की व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द लॉ? ऑब्जेक्ट ऑफ द लॉ इज गिव्हन द मॅक्झिमम प्लेजर अँड शन द पेन. म्हणजे तुम्हाला कायद्याचा उद्देश समजून घ्यायचा असेल तर कायदा कसा असला पाहिजे, तर बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय. म्हणजे लोकांना जास्तीत जास्त आनंद देणारा, लोकांच्या यातना ज्या असतात दुःखदर्द कमी करणारा कायदा असला पाहिजे किंवा कायद्याची प्रक्रिया असली पाहिजे. मग अशा पद्धतीनं जर लॅक्स ऑफ केसेस पेंडिंग असतील की 58 लाख केसेस 2021मध्ये पेंडिंग आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये, आणि त्यामुळं सध्याची कोर्ट सिस्टम जी आहे ही अनसॅटिस्फॅक्टरी आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्यामुळं आपण ADR सिस्टीम आणलेली आहे. तर ADRचं जर ऑब्जेक्टिव्ह आपण पाहिला तर ते ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण पाहिले पहा, पहिला ऑब्जेक्टिव्ह आपण दिला आहे की चीप अँड स्पीडी जस्टिस टू द डिस्प्युटंट. ज्यांच्यामध्ये वाद आहे त्यांना जलद गतीने वादाची सोडवणूक झाली पाहिजे. इट एम्स टू सेटल द डिस्प्यूट बाय द लेस लॉयरिंग. म्हणजे वकील जे मध्ये येतात की आपण असं म्हणतो की वकिलांच्या माध्यमातूनच आपल्याला न्याय मिळतो, तर त्याला आपण पर्याय दिलेला आहे. म्हणजे आर्बिट्रेशनमध्ये, मेडिएशनमध्ये, कन्सिलेशनमध्ये, लोक अदालतमध्ये आपल्याकडे जरी आपला ॲडव्होकेट नसला तरी आपण इझी मॅनरनं एकमेकांना तिथे जाऊ शकतो आपण आणि न्याय मागू शकतो. म्हणजेच काय की लॉयरिंग सिस्टीमचं जे दडपण आहे, ओव्हरबर्डन जे आहे की आपल्याला आपलं म्हणणं मांडायचं असेल तर आपला लॉयर असला पाहिजे आणि त्याला तेवढ्या पद्धतीने फी दिली पाहिजे. तर हे जे आहे हे याला पर्याय म्हणून आपण ADRकडे पाहू शकतो. म्हणजे इथं एक आहे पहा, आर्बिट्रेशन असो, लोक अदालत असो, कन्झ्युमर कोर्ट असो, फॅमिली कोर्ट असो, आपल्याकडे वकील असलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि त्यामुळं एक अतिशय इझी पद्धत आहे. आपल्याकडे CPC, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याचं बर्डन नाही आहे. आपल्याकडं म्हणजे त्याला आपण म्हणतो की जलसी नाही आहे. जसं आपण दोन वकील आणि एकमेकांमध्ये जे वाद असतात तसे याच्यामध्ये नाही आहेत. यामध्ये एक ॲमिकेबल सेटलमेंट आहे, पीसफुल मॅनर आहे, इक्वल मॅनर आहे, इक्वालिटी बेस आहे, इंटिग्रिटी आहे, लिबर्टी दिली जाते. त्यामध्ये रिजिडिटी नाही आहे. त्यामध्ये कुठलंही आपण ॲफिडेविट करूनच कोर्टापुढे जा असं पण आपल्याला नाही आहे. तर आपण इझी आपले डॉक्युमेंट ट्रान्सफर करू शकता. राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे, म्हणजे आपण जेव्हा सेटलमेंट करायला बसतो त्यावेळेस आपण एकत्र येऊन करतो. असं काही रिजिड प्लेस नाही आहे की इथं आपण सेटलमेंट करा. तर यू कॅन चूज युअर ओन प्लेस, यू कॅन चूज युअर ओन आर्बिट्रेटर. त्यानंतर प्रोसिजर आपण हे करता. म्हणजे यामध्ये आपल्याला असं दिसतंय की कॉम्प्लेक्सिटी जी आहे विद्यमान कोर्टाची ती आपण यामध्ये रिड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं गुरु नानक केस आपण एक फाउंडेशन मानू शकता की गुरु नानक केस जी आहे ही केस एक लँडमार्क केस आहे. आणि ती केस जी आहे ती 1940चा जो आपला ॲक्ट होता की त्यामध्ये आपण जे आर्बिट्रेटर असतात लवाद, तर ते कोर्टाकडून नियुक्त केले जायचे. आणि त्यामुळं गुरु नानक केसमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं आहे पहा की the interminable or the consuming the complex expensive court procedure impelled the jurist to search for the alternative forum. आणि त्यामुळे आपल्याला अल्टरनेटिव्ह फोरम एक निवडावा लागेल. आणि त्यामध्ये 1940च्या ॲक्टबद्दल कोर्टानं काय ताशेरे ओढलेत किंवा काय रिकमेंडेशन दिले पहा. द ॲक्ट ऑफ 1940 इज द लॉयर्स लाफिंग अँड लिगल फिलॉसॉफर्स वीप. तर हा जो 1940चा कायदा आहे त्यामध्ये खूप लॅक्युनाज आहेत असा मुद्दा गुरु नानक केसमध्ये मांडलेला होता. आता नक्की ADR काय आहे हे आपण पुढच्या पेजमध्ये दिलेलं आहे की ADR मीन्स द सेटलमेंट ऑफ द डिस्प्यूट बाय द व्हेरियस मोड्स. वेगवेगळ्या मार्गाने आपण सेटलमेंट करतो. दॅट मे बी द आर्बिट्रेशन, लवाद असेल, कन्सिलेशन, समेट असेल, किंवा नेगोशिएशन, वाटाघाटी असतील, किंवा मेडिएशन, एखादा मध्यस्थ आपण नेऊ शकतो, कॉम्प्रोमाइज सेटलमेंट करू शकतो. म्हणजेच काय तर CPCमध्ये आपण सेक्शन 89A त्यामध्ये टाकलेला आहे 1989मध्ये. आणि आपलं 89मध्ये आपण जे टाकलेलं आहे त्यामध्ये आपण आपले वाद जे असतात ते
कोर्टाच्या बाहेर सोडू शकता, हे आपण आपल्या CPC मध्ये प्रोव्हिजन अमेंडमेंट केलेली आहे. आता अल्टरनेटिव्ह याचा नक्की अर्थ काय? तर अल्टरनेटिव्ह मीन्स, अल्टरनेटिव्ह म्हणजे एक पर्याय, त्याला आपण पर्याय म्हणतो आणि त्याला आपण अल्टरनेटिव्ह हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे एक पर्याय उपलब्ध करून देणे. मग अल्टरनेटिव्ह नंतर दुसरा शब्द येतो अल्टरनेटिव्ह ADR, डिस्प्यूट रिझोल्युशन. डिस्प्यूट म्हणजे वाद, ज्याला वादाची सोडवणूक आपण करतो, आणि रिझोल्युशन म्हणजे काय? सोडवणूक करणे. आता इथं मात्र एक बंधन आहे की तुम्हाला CPC, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याचं बंधन नाही आहे. पण बंधन कशाचं आहे? तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस याचं मात्र आपल्याला बंधन आहे. म्हणजेच काय की आपण नैसर्गिक न्यायतत्वाचं पालन केलं पाहिजे. आता नैसर्गिक न्यायतत्व म्हणजे नक्की काय आहे? तर इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी अथॉरिटी दे शॅल गिवन प्रॉपर अपॉर्च्युनिटी टू अपोजिट साईड टू एक्सप्रेस हिमसेल्फ. म्हणजे कोणतीही यंत्रणा असो, ज्याला आपण अधिकारी म्हणतो किंवा अधिकारी यंत्रणा म्हणतो, त्या प्रत्येक यंत्रणेचं हे काम आहे की त्यांचे जे वाद असतात ते सोडवण्यासाठी त्यांनी समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. इट इज द ड्युटी ऑफ एव्हरी अथॉरिटी दे शॅल गिवन प्रॉपर अपॉर्च्युनिटी टू अपोजिट साईड टू एक्सप्रेस हिमसेल्फ. प्रत्येक अधिकाऱ्याचं किंवा यंत्रणेचं हे काम आहे की समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी ही जी आहे ती आपण दिली पाहिजे. आता ही संधी जी असते ती आपण देण्याचं काम प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसमध्ये केलेलं आहे. नैसर्गिक न्यायतत्व त्याला आपण म्हणतो, आणि ती पद्धती जी आहे ती ADRमध्ये मात्र कंपल्सरी केलेली आहे. म्हणजे ADRमध्ये तुम्हाला CPCचं बंधन नाही आहे. कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरमध्ये समन्स पाठवणं, ते आयडेंटिफिकेशन करणं, ते एक्झामिनेशन करणं, ते क्रॉस एक्झामिनेशन, सेटलमेंट, ही जी पद्धती आहे, तर डॉक्युमेंट सादरीकरण करणं, एव्हिडन्स सादर करणं, ह्या ज्या रिजिडिटी फॉर्मॅटी आहे ते इथं नाही आहेत. तर यामध्ये आर्बिट्रेशनमध्ये कुठल्याही प्रकारचं जे सिव्हिल कोर्टाला बर्डन असतं की सिव्हिल कोर्टची ईच अँड एव्हरी स्टेप जी असते ती ॲज पर द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर चालते. मात्र त्याचं जे बंधन आहे ते इथं आपण ठेवलेलं नाही आहे. म्हणजेच काय की हे जे आर्बिट्रेशन प्रोसिजर आहे फ्री फ्रॉम द रिजिड फॉर्म्युला ऑफ द सिव्हिल कोर्ट सिस्टम, दॅट मे बी द ज्याला आपण म्हणूया कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर किंवा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. मात्र द आर्बिट्रेशन कोर्ट or the arbitration ADR system is binding the principles of natural justice, that is the equity, justice and good conscience. इक्विटी म्हणजे न्यायबुद्धी, न्याय, आणि गुड कॉन्शियन्स म्हणजे सद्भावना. तर आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं, फॉर एक्झाम्पल द प्रॉपर नोटीस, हिअरिंग यामध्ये आपल्याला करावे लागेल, रेकॉर्डिंग द स्टेटमेंट करावे लागेल. ही सगळी पद्धती जी आहे ती आपल्याला इथं मात्र नॅचरल जस्टिसचं पालन आपल्याला करायचं आहे. ADRचा जर आपण व्याप्ती पाहिली की त्याचं महत्त्व काय आहे, तर त्याचं खूप महत्त्व आहे ADRमध्ये. कारण सिव्हिल नेचर असो किंवा त्यामध्ये कमर्शियल, इंडस्ट्रीयल, बिझनेस, फॅमिली डिस्प्यूट, कंझ्युमर डिस्प्यूट असतात, तर असे आपल्याला सिव्हिल मॅटर सगळे जे असतात ते इथं सेटल करता येतात. त्यामुळे हे एक स्पीडी जस्टिस आहे. एक्सपर्ट लोक आपल्याला त्यामध्ये मिळू शकतात. नवीन टेक्नॉलॉजीचा आपण वापर करू शकता. आणि मग बिझनेस, त्यामध्ये मग इंटरनॅशनल लेवलचे बिझनेस असो किंवा नॅशनल लेवलचे, ADR आपल्याला खूप उपयोगी गोष्टी आहे. तर ADRला आपण पार्टिसिपेटरी जस्टिस पण म्हटलेलं आहे. म्हणजे इथं जलसी नाही आहे. इथं ज्याला आपण म्हणतो की याच्यामध्ये एक जण हरणारा, एक जण जिंकणारा, तू मय इथं नाही आहे. इथं इक्वल नेचर आहे, इक्वालिटी आहे, लिबर्टी आहे, फ्रॅटर्निटी आहे, डेमोक्रेसी आहे, लोकशाही पद्धतीने सेटलमेंट आहे. याचे ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिले तर ॲडव्हान्टेज एवढे महत्त्वाचे आहेत की आपल्याला आपला टाईम सेवर आहे, मनी सेवर आहे, पीसफुल सेटलमेंट आहे, शांततेच्या मार्गाने आपल्याला वाद सोडवता येतात, टाईमली आहे, वेळेत आपल्याला वाद सोडवता येतात. तर ॲडव्हान्टेजेसमध्ये आपण म्हणाल तर द ADR मेथड कॅन बी यूज टू एनी टाईम बिफोर द आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ द केस. तर ADR पद्धत, आपण समजा आर्बिट्रेशन आपल्याला करायचं आहे तर आपण एखादा बिझनेस करताना आधी पण ॲग्रीमेंट करू शकता की आम्ही आता बिझनेस स्थापन केलेला आहे आणि जर आमच्यामध्ये काय वाद झाला तर आम्ही आणि ब काय करतो, व्यक्तीला नियुक्त करतो. वाद झाला तर म्हणजे ADRमध्ये पहा की आपण आधी पण ती प्रक्रिया सुरू करू शकता, वाद होण्याच्या आधी, किंवा वाद झाल्यानंतरसुद्धा आपल्याला ह्या सिस्टीममध्ये अडवलं गेलेलं नाही आहे की तुम्ही आधी काय ॲग्रीमेंट केलं नाही, तुम्ही आधी का आर्बिट्रेटर नेमला नाही. तर असं काही नाही आहे. वाद झाल्यानंतरसुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला नियुक्त करू शकता. आता यामध्ये विदाऊट हेल्प ऑफ द लॉयर असा शब्द आलेला आहे सेकंड पॉईंटमध्ये.
तर आपल्याला बंधन नाही आहे की आपल्याला वकीलच आपला असला पाहिजे. तर सेटलमेंट करताना आपण विदाऊट लॉयर हे कोर्टामध्ये जाऊ शकता. त्यामध्ये कन्झ्युमर कोर्ट असेल, त्यामध्ये फॅमिली कोर्ट असेल, त्यामध्ये लेबर कोर्ट असेल, त्यामध्ये इन्शुरन्स असेल, त्यामध्ये इन्कम टॅक्स असेल किंवा रेल्वे ट्रिब्युनल असेल. आपल्याला एक प्रॉपर अपॉर्च्युनिटी दिलेली आहे निगोशिएशनची की यू कॅन सेटल युअर डिस्प्यूट विदाऊट द लॉयर. तर स्पीडी मॅनर आहे, टाईम सेवर आहे, लेस्ट एक्सपेन्सिव्ह आहे आणि कॉन्फिडेन्शियल हा शब्द इथं सुद्धा पाळला जातो. जसं की मेडिएटर असो, कन्सिलेटर असो, ते न्यूट्रल थर्ड पर्सन असतात आणि त्यामुळे सेटलमेंटमध्ये जी काही गुप्तता पाळायची आहे ती कायद्यामध्ये पाळावी लागते आणि त्यामध्ये इथं आपल्याला गुप्ततेप्रमाणे काम करता येतं. त्यानंतर पार्टीज एकत्र येऊन त्यांच्या फेवरमध्ये ते ॲग्रीमेंट करतात. म्हणजे इथं पहा की वन इज ए लुझर अँड अदर इज ए विनर, लूज लूज विन विन असा काही प्रकार नाही आहे. एकदम इक्वल मॅनरनं आणि डेमोक्रॅटिक मॅनरनं ही सेटलमेंट आपण करत असतो लोकशाही मार्गानं. आता याच्यामध्ये कन्सिलेशन किंवा मेडिएशन जी प्रक्रिया आहे ती नॉन बाइंडिंग आहे. म्हणजे महत्त्वाचं असं की एखादा समेट अधिकारी आपण नेमला किंवा मध्यस्थ नेमला तर त्याचं बंधन पक्षकारांवर नाही आहे ऐकण्याचं. तर पार्टीज कॅन सरेंडर ऑर रिजेक्ट द ॲडवाईस ऑफ द मेडिएटर ऑर द कन्सिलेटर. कोणत्याही क्षणाला जर पक्षकारांना असं वाटलं की जे काही समेट घडवणारे अधिकारी आपल्याला योग्य पद्धतीने समेट घडवू शकत नाहीत किंवा त्यांचं आपल्याला पटत नाही तर आर्बिट्रेशनसारखं बाइंडिंगनेस नसतं मेडिएशनमध्ये किंवा कन्सिलेशनमध्ये. तर पार्टीज फ्रीडम आहे, पार्टीचा पूर्ण एक स्वातंत्र्य आहे, ते सेटलमेंट करू शकतात.